श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज स्मारकाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर धुळे शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न। अक्षय तृतीयेचे औचित्य साधून पार्श्व युथ फाउंडेशनच्या वतीने नौकार गोशाळा येथे गोमातेला चारा व फळे खाऊ घालण्याचा कार्यक्रम संपन्न। आणि रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कांदिगिरी करीत देसले यांनी खड्ड्यात भरले डेरग। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज स्मारकाचा भूमिपूजनाचा सोहळा रविवारी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। धुळे शहरात श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथे नियोजित श्री महात्मा बसवेश्वर महाराज स्मारकाचे भूमिपूजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाज तसेच श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले होते। जयंती निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनारस, माजी नगरसेवक शशी मोगलाईकर, नगरसेवक ललित आरोजा, किरण कुलेवार, अश्विन स्वामी, कपिल लिंगायत, गजानन मेहकर, डॉक्टर योगेश जाळबुके, नितीन लिंगायत, वाल्मिक लिंगायत, राकेश गागडे, दिनेश डोंबरे, किशोर मोगलाईकर, सचिन करणे, नितीन लिंगायत, आशिक गुळवे, विक्की करणे, राजू बुडुक, लक्ष्मण लिंगायत, नितीन गुळवे, माधुरी बनछोडे, कल्पना लगडे, रेणुका मुगलाईकर, मंजुषा लिंगायत यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी 12/15ला पहिले आपण त्या ठिकाणी बनवायचा विचार करत होतो, परंतु त्या भागात जास्तीत जास्त अपनेवाले लोक राहतात, ते त्रास नको व्हायला भविष्यात, म्हणून आपलं सेफ गार्डन राहील आणि या ठिकाणी आपण ते भूमिपूजनाचं काम या ठिकाणी केलं। चबुतऱ्याचं काम 25 लाख रुपयाचं या ठिकाणी मंजूर झालेलं आहे, त्याचं टेंडरही झालं। इथं सर्व चौपाटी येणार, एक दुकान आपण त्या ठिकाणी लावलंय, तुम्ही बघत असाल, मध्ये एक टपरी लावली दिसते का, ब्लू कलरची टपरी आहे। अशा सर्व टपरे एक सारख्या इथं मध्ये चौपाटी येतील आणि पुढचा रोड पूर्ण मोकळा होणार, ते सर्व मध्ये येऊन जातील, कोणाला सुद्धा त्रास होणार नाही आणि महिन्याभराच्या आत या कामाला आपण सुरुवात करतो। म्हणून मी शशीला बोललो होतो का हे स्मारक आपण समोर जिथं गार्डन आहे आपलं बनवलेलं, त्या गार्डनच्या त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करू, पण मला माहित नाही त्यांनी केव्हा आणि हे कुठं करून घेतलं। ठीक आहे, हरकत नाही, काय इथं चौपाटी येणार, ती चौपाटीमुळं घाण गंदगी ही असतेच, काही कितीही आपण केलं तर, म्हणून मी हे स्मारक त्या ठिकाणी शिफ्ट करायचं त्याला सांगितलं होतं। पण ठीक आहे, हरकत नाही, आपण एवढा भाग त्या ठिकाणी कंपाऊंड मारून घेऊ, एक साईडला तर आहेच, फक्त त्या झाडापासून कंपाऊंड मारून घेऊ। पण मला आठवतं गेल्या 2 वर्षापासून मी आपलं भवनमध्ये त्या ठिकाणी येतोय आणि मी सांगितलं होतं का सर विश्वेश्वरायांचं कायम आपण या प्लायवूडच्या याच्यावर त्या ठिकाणी माल्य अर्पण करतो, तर एक चांगलं स्मारक आपण या ठिकाणी बांधू, आणि आज तो योग या ठिकाणी आला। समाज बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पूर्ण समितीचं मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवून आम्हाला मान सन्मान दिला आणि आमच्या हाताने भूमिपूजन करून घेतलं, त्याबद्दल मनापासून आभार। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर धुळे शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असूनही 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर धुळे शहरातील
सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून देखील 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे शहरातील नाशिककर ज्वेलर्स येथे ग्राहकांनी गर्दी केली होती. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण असून या दिवशी केलेली खरेदी व कार्य अक्षय मानले जाते. त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. धुळे तसेच जळगाव जिल्ह्यात या सणाला विशेष महत्त्व असून या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली. मित्र नातेवाईकांना आमंत्रित करून घागरीची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आले. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येपासूनच धुळे शहरातील सराफा पेढ्यांवर ग्राहकांची रेलचेल दिसून आली. सोने चांदीचे दागिने, नाणी आणि बिस्किटांची जोरदार खरेदी झाली. सोन्याचे दर प्रति तोळा वाढलेले असूनही दीर्घकालीन गुंतवणूक आणि लग्नसराईमुळे ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले. केवळ दागिनेच नाही तर सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा विशेष कल दिसून आला. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे अनेकांनी आधीच बुक केलेले दागिने आजच्या शुभ मुहूर्तावर घेऊन जाण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सराफा बाजारात दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. संपूर्ण हिंदू सणाच्या संपूर्ण भारतीय जनतेला, सर्व धर्मियांना अक्षय तृतीयाच्या खास खूप शुभेच्छा. हिंदू सणांची जी सुरुवात आहे ती खरोखर अक्षय तृतीयेपासून असते आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयेला खूप मान आहे. आज आपल्या पितरांना नैवेद्य म्हणून त्यांचा आत्मा शांत राहण्यासाठी आज अक्षय तृतीयेला पितरांची पूजा केली जाते, पितरांना जेवण दिलं जातं, घागरींची पूजा केली जाते आणि ह्या 3.5 मुहूर्ताच्या क्षणामध्ये आपापले लोक गाडी, कडे, कपडे काय त्यांना जे काही नवीन वस्तू घरात आणायचे आहे तो गृहप्रवेश, गृह खरेदी ह्या मुहूर्त साध्य करतात. आणि जसं आपण चंपाषष्ठीला वांग्याची सुरुवात चंपाषष्ठीपासून करतो तसंच आंब्याची सुरुवात आज अक्षय तृतीयापासून होते. आणि या सर्व पिवळ्या सणाला माझ्या व्यवसायातनं खरोखर मान सन्मान आम्हाला मिळाला आहे. तर आमचे ग्राहक वर्ग अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम सोनं तरी खरेदी करतात अक्षय तृतीयासाठी. आणि हा 3.5 मुहूर्तामध्ये आता लग्न सराईचे जे कोणी दागिने महिना 15 दिवसापासून घेतलेले, बुकिंग केलेले ते आज आमच्याकडनं ताब्यात घेणार, म्हणजे 3.5 मुहूर्ताला घरी नेणार. अक्षय तृतीयाचा खूप आनंदमय हा सण आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या खानदेशात त्याला आखाजी म्हणून म्हटलं जातं आणि आखाजीला माहेरवर्षी पण आपल्या घरी भरपूर येतात. खूप शुभेच्छा. डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन, श्री बाबासाहेब बिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच IMA धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन, श्री बाबासाहेब बिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच IMA यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात दामाभूषण पुरस्काराने डॉक्टर गौतम शिलावंत यांचा सन्मान करण्यात आला, तर दामा मीडिया पुरस्कार निखिल सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. दामाश्री गौरव पुरस्काराने डॉक्टर सुरेखा बोर्डे यांचा गौरव करण्यात आला. तसेच दामा डायमंड्स पुरस्काराने डॉक्टर सयाजी वामरे, डॉक्टर नितीन कुलकर्णी आणि डॉक्टर रवी सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बाबा आतेकर, डॉक्टर रवी वानखेडकर, डॉक्टर दीपक शेजवळ, डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर मनीष जाकेटे, डॉक्टर प्रदीप सोनवणे, डॉक्टर योगेश ठाकरे, श्रीनाथ अबुज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तुम्ही MBBS ऑनलाईन अभ्यास करतात, MBBS ला ऍडमिशन घेतली की PG साठीचा ऑनलाईन अभ्यास तुम्ही चालू करतात, तर हे मला थोडं वाईट वाटतं. तुम्हाला सल्ला राहील, आज एवढे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, थोडं उशिरा का होईना पण आज आपल्याकडे जवळजवळ आता सर आपल्याकडे लेक्चर हॉल्सचं काम करतोय, 12 वॉर्डची बिल्डिंग येते, क्रिटिकल केअर युनिटची सेपरेट बिल्डिंग चालू होते, मॅटर्नल चाइल्ड हॉस्पिटल 200 बेडचं सेपरेट आपल्याकडे चालू होणार 2 वर्षात. ते एवढं सगळे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आपल्याकडे आहेत. आज आपल्याकडे AI चा जमाना आहे, आपण हळूहळू रोबोटिक्स आणायचा विचार करतोय आपल्याकडे. एवढं सगळं असताना नॉलेज तुमच्याकडे भरपूर असेल, पण नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यात खूप फरक आहे. इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आज ऑनलाईन अवेलेबल आहे, पण ते चॅनलाइज एखाद्या टीचर कडून जोपर्यंत होत नाही त्याचं कन्व्हर्शन नॉलेज मध्ये होत नाही. त्याच्यामुळे सर्वांना माझी ऍज अ डीन म्हणून तुम्हाला विनंती राहील आणि ऍज अ एक स्टुडंट जे आम्ही ज्या परिस्थितीत शिकलो त्याच्यापेक्षा आजची परिस्थिती तुम्हाला खूप चांगली मिळते, तरी तुम्ही कृपया सर्व प्रकारचं नॉलेज तुमच्या टीचर्स कडून अक्वायर करावं. त्याच्यासाठी लेक्चर्स, क्लिनिक्स आणि सेमिनार्स याला उपस्थित राहावं अशी माझी विनंती राहील या मंचावरून. आणि मी सर्व IMA आणि दामा असोसिएशन यांचं आज जो माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो. हिंदू धर्मियांच्या पवित्र सण अक्षय तृतीयाचे औचित्य साधून
पार्श्व युथ फाउंडेशनच्या वतीने नवकार गौशाळा येथे गौमातेला चारा व फळे खाऊ घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. हिंदू धर्मियांच्या पवित्र अशा अक्षय तृतीया सणानिमित्त पार्श्व युथ फाउंडेशनच्या वतीने धुळे शहरातील नवकार गौशाळा येथे गोमातेला चारा व फळे खाऊ घालण्याचा उपक्रम राबवण्यात आला. अक्षय तृतीया हा सण समृद्धी, दानधर्म आणि शुभ कार्यासाठी विशेष मानला जातो. या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन पार्श्व युथ फाउंडेशनच्या सदस्यांनी समाजसेवेचा आदर्श ठेवत गोसेवा करण्याचा संकल्प केला आणि आगामी वर्षात 18 एप्रिल 2027 महावीर जन्म कल्याणक या निमित्ताने बहुप्रतीक्षित शासन संध्या 3 या भव्य कार्यक्रमासाठी नवीन नेतृत्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी पार्श्व युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव नहार यांच्यासह पंकज जैन, हर्षल कोटेचा, हर्ष कोटेचा, मोहित चव्हाण, कुणाल सिंपी, निखिल लालवानी, महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, प्रथम लालवानी, मानस लालपानी, विपुल बोथरा, अंकुश कांकरिया, सिद्धार्थ चोटिया आदि उपस्थित होते. आज बड़ा दिन है अक्षय तृतीया का. आज बड़े हर्ष से हमको उल्लास से एक नियोजन सोचा था कि गौ माता के लिए हम लोग क्या करते हैं. आज हिंदू धर्म में आज से हम लोग आम की शुरुआत करते हैं. तो आम शुरुआत घर पे लाने से पहले हम लोगों ने एक नई शुरुआत, नई पहल रची है. हमारे अंकल जितेंद्र जी चौवटिया, इनके मार्गदर्शन में और इनके नेतृत्व में नवकार गौशाला में आज सभी ने हमने फ्रूट्स का वितरण किया है ताकि अपने घर पे फ्रूट्स आने के पहले गौ माता की सेवा कर सके और गौ माता को हम लोग फ्रूट्स खिला सके. ये एक नई सोच और नई पहल हमने आज शुरुआत करी है. ऐसे हम हर साल ये नियोजन करने वाले हैं. इसके लिए हमें हमारे जो सहयोगी दाता, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. और जो हमारे सभी बड़े हैं, श्रीमान सा जितेंद्र जी चौवटिया, राजेंद्र जी चौधरी एवं पार्श्व युथ फाउंडेशन से, जिनके नेतृत्व में ये बड़ा प्रोग्राम, जो बच्चों ने ये प्रोग्राम करवाया, अरेंज किया है, इनको भी मैं भाई खूब खूब धन्यवाद कहना चाहूँगा. और आप सभी लोग समय निकालकर इस प्रोग्राम में आए, इसके लिए खूब खूब अनुमोदना, खूब खूब धन्यवाद. जय जिनेंद्र, जय श्रीराम. शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरी करत शिवाजी चौक ते भगवा चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरग भरले. शिंदखेडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले हे गांधीगिरीच्या माध्यमातून शहरातील विविध विषयांवर प्रकाशझोत टाकून शासन प्रशासनाला जागे करण्याचे काम गेल्या वर्षापासून करीत असून रविवारी शिवाजी चौफुली ते भगव्या चौकापर्यंत स्टेशन रोड हा गेल्या वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्थेत दिसून येत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता उखडला गेला आहे. तसेच मोजता येणार नाही एवढे खड्डे या रस्त्यावर पडले असून वाहनधारकास वाहन चालवताना कसरत करावी लागते. अनेक लहान मोठे अपघात देखील झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर खानदेशातील पवित्र सण आखाजीच्या दिवशी घरातील पूर्वजांच्या व इतरांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना अन्न पाणी अर्पण करण्यासाठी डेरग भरले जाते. या विधीमध्ये मातीची छोटी घागर, याला घागर भरणे असे म्हणतात. सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी आज आखाजीच्या दिवशी शिवाजी चौफुली ते भगव्या चौकापर्यंत रस्त्यांच्या मध्यभागी डेरग भरण्याचा कार्यक्रम आपल्या गांधीगिरी पार्ट 9च्या माध्यमातून केला. त्यांनी सदर डेरग्याची व्हिडिओ पूजा करून सार्वजनिक बांधकाम खात्याला सदर रस्ता खड्डेमय झाला असून त्याची या माध्यमातून जाग आणून देण्याचे काम केल्याने शिंदखेडा शहरातील समस्त नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शहरातील शुद्ध नागरिक उपस्थित होते. खूप खूप शुभेच्छा. आज भगवा चौक तर शिवाजी छत्रपती शिवाजी चौकपर्यंत रस्त्यांवर गेल्या दीड वर्षापासून विविध ठिकाणी सळ्या उतरून आल्या आहेत, परत खड्डे पडले आहेत. तरी त्याला आज अक्षय तृतीयेनिमित्त आणि आपल्या खानदेशामध्ये त्याचे डेरग भरणं म्हणतात. हे मूठ पावलेल्या व्यक्तींच्या बाबतीत एक संवेदना व्यक्त करण्यासाठी आपण डेरग भरतो. त्याप्रमाणे आज बांधकाम विभागाच्या मार्फत, म्हणजे त्यांनी प्राप्त केलं नाही म्हणून आज या खड्ड्यांचे वर्ष झाला म्हणून तिथं किती लोकांचे मनके, याचा त्रास, कमरेचा त्रास, त्याच्यामुळे आज मी हे विधिवत अक्षय तृतीयानिमित्त पूजन केलं आणि डेरग भरलं आहे. तरी आज या उपक्रमातून बांधकाम विभागातली जाग येईल की त्यांनी हा रस्ता त्वरित जोपर्यंत मंजूर झाला असेल तर काम चालू होईपर्यंत एक खड्ड्यांची काहीतरी डागडुजी करावी अशी मी अपेक्षा माझ्या शहरवासियांच्या वतीने मी करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज स्मारकाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर धुळे शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न. अक्षय तृतीयेचे औचित्य साधून पार्श्व युथ फाउंडेशनच्या वतीने नवकार गौशाळा येथे गोमातेला चारा व फळे खाऊ घालण्याचा कार्यक्रम संपन्न.
आणि रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी करीत देसले यांनी खड्ड्यात भरले डेर्ग. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.